उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। एकनाथ शिंदे विविध विभागांचा आढावा घेणार आहेत। शिवसेनेतील मुंबईतील आमदारांसोबत देखील एकनाथ शिंदेंची बैठक पार पडणार आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर आलेले आहेत। एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर ते प्रत्येक विभागाचा आढावा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिशन टायगर सध्या चर्चेत आहे, कारण कोकणात पाहायला गेलं तर शिवसेनेची ताकद वाढली आहे, कारण राजन साळवी आता शिवसेनेत आहेत आणि त्याचबरोबर वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांची सुद्धा शिवसेनेत येण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे। आणि त्याचबरोबर आता सध्या येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जितकेही राजकीय पक्ष आहेत ते सक्रिय झालेले पाहायला मिळतात। बैठकांवर बैठका होत आहेत, दौरे वाढलेले पाहायला मिळतात आणि पक्ष प्रवेश सुद्धा तितकेच मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत। इनकमिंग आउटगोइंग ही सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर मुंबईतील आमदारांसोबत शिंदेंची बैठक महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे विविध विभागांचा आढावा घेतील आणि त्याचबरोबर मुंबईतील आमदारांसोबत शिंदेंची बैठक सुद्धा पार पडणार आहे आणि येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना ते योग्य ते मार्गदर्शन करतील, सूचना करतील, त्याचबरोबर कानमंत्र सुद्धा देतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत, प्रत्येक विभागाचा ते आढावा घेणार आहेत, बैठक होणार आहे आणि या बैठकीला कितपत महत्त्व आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? प्रश्न आपण बघू शकतो, सह्याद्री अतिथीगृहावर जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि प्रामुख्याने उद्योग विभाग, मराठी भाषा विभाग, MSRDC व कोकणातील विभागातल्या आमदारांच्या बैठका ज्या आहेत त्या या ठिकाणी होणार आहेत आणि याची सुरुवात जी आहे ती आता झालेली आहे आणि सोबतच मुंबईतील सर्व आमदार या ठिकाणी येणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल देखील या ठिकाणी चर्चा जी आहे ती होणार आहे असं समजून येत आहे। त्यामुळे महत्वाची बैठक जी आहे ही एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आज बोलवण्यात आलेली आहे आणि सर्व आमदार जे आहेत हळूहळू येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बैठकांची जी आहे बैठकांना जी आहे आता सुरुवात झालेली आहे। जी 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 पाहायला गेलं तर शुभम, अगदी महत्वाची घडामोड आपण पाहायला गेली तर वैभव नाईक मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। हेच वैभव नाईक जे गेले काही दिवस नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे राजन साळवी नंतर वैभव नाईकांचा नंबर लागतोय का असा सवाल सुद्धा उपस्थित होताना दिसतोय। तशी चर्चा सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती, जर वैभव नाईक शिवसेनेत आले तर राजकीय समीकरण कशी बदलू शकतात? अर्थातच वैभव नाईक हे आता सध्या मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडनं जे आहे ऑपरेशन टायगर जे आहे ते देखील राबवण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी ठाकरे हे अलर्ट मोडवर देखील गेलेले आहेत आणि त्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या बैठका 20 आणि 25 तारखे रोजी बोलवण्यात आलेल्या आहेत। वैभव नाईक समजा आता त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा होते, माध्यमांची काय प्रतिक्रिया देतात, त्यानंतरच नेमकं त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांनी पुढे त्यांचं राजकीय भविष्य हे कशा पद्धतीत बघितलं आहे हे कळून येणार आहे आणि सोबतच पक्षप्रवेश कधी होईल याबद्दल देखील अधिकृत धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।